Hello and good evening. Uh, Welcome once again to Monday Musings. Monday Musings हा एक प्लॅटफॉर्म आहे जे काही कन्सेप्ट आहेत मॅनेजमेंट रिलेटेड, जे काही आयडियाज आहेत ते बरेच वेळेला बरेचसे उद्योजक नेहमी त्यांच्या बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये वापरत असतात. पण बऱ्याच वेळा त्यांना ती आयडिया नसते की नक्की काय कन्सेप्ट आहेत आणि ते कन्सेप्ट प्रभावीरित्या कशा वापरायचे. तर बिझनेस मंडे म्युझिंग्स हा एक प्लॅटफॉर्म आहे, हा एक प्रयत्न आहे की हे जे काही कन्सेप्ट आहेत ते स्मॉल अँड मिडियम साईज एंटरप्राइजेस किंवा प्रोफेशनल्स ज्यांना हे कन्सेप्ट माहिती नाही त्यांच्यापर्यंत हे कन्सेप्ट पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपण गेल्या मंडेला जे काही डिस्कशन्स केलेले त्याचा पुढचा भाग आज आपण थोडा घेणार आहोत. आज आपण काही चॅनल्स जे आहेत ते थोडस इन डेप्थ जाऊन पाहणार आहोत आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होऊ शकतो किंवा कुठले कुठले चॅनल्स आहेत, त्याच्यातले काही पेड आहेत काही फ्री आहेत, त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा ते आज आपण पाहणार आहोत. सो विल जस्ट स्टार्ट. दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू कव्हर टुडे. व्हॉट इज अ मार्केटिंग चॅनल. मार्केटिंग चॅनल्स जे काही आहे म्हणजे मार्केटिंग चॅनल्स आपण मागच्या मंडेला इनडेप्थ डिस्कस केलेलं आणि जेव्हा आपण ते आवर्त घेतलं कम्प्लीट केलं तेव्हा फक्त जे काही टाइप्स ऑफ प्रॉमिनंट मार्केटिंग चॅनल्स जे होते त्यांचा एक आपण जस्ट एक लिस्ट किंवा जे काही चॅनल्स आहेत त्यांची थोडक्यात माहिती घेतलेली. विल जस्ट सॉ द ओव्हरव्ह्यू ऑफ दोज चॅनल्स दॅट आर देयर. आपण मार्केटिंग चॅनल स्ट्रॅटेजी म्हणजे काय त्याच्याविषयी थोडक्यात बोलणार आहोत. ते सुद्धा आपण मागच्या सोमवारी डिस्कस केलेलं आहे. सो विल अगेन टच बेस ऑन सम ऑफ दोज ऍस्पेक्ट्स दॅट आर देयर. अँड आज आपण विविध प्रकारचे जे मार्केटिंग चॅनल्स आहेत ते बघणार आहोत. राईट. सो फर्स्ट थिंग, अगेन वन्स अगेन मार्केटिंग चॅनल आपल्याला जर प्रभावीरित्या वापरायचे असतील आणि त्याच्यामधून वी हॅव टू बेनिफिट देन विजिबिलिटी खूप महत्वाची आहे. आपण सेल्स फनेल बघितला, वेर द फर्स्ट स्टेज इज अवेअरनेस. जर कोणाला अवेअरनेस नसेल आपण आहोत हे माहिती नसेल तर ऑब्विसली ही इज नॉट गोइंग टू इव्हन कन्सिडर. सो अवेअरनेस इज इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी अवेअरनेससाठी व्हिजिबिलिटी महत्वाची आहे. तर व्हिजिबिलिटी लक्षात ठेवा. चॅनल्स आपण वापरतो व्हिजिबिलिटीसाठी. नंतर दुसरी गोष्ट जी आहे ती इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी. तर इन्व्हेस्टमेंट फक्त पैशाचीच नाही तर वेळेची, प्रयत्नांची आणि एक प्रॉपर स्ट्रॅटेजिकली डिझाईन प्लॅनची इन्व्हेस्टमेंट करणं सुद्धा गरजेचं आहे. जसं आपण बोललेलो मागे, फक्त कमीत कमी 3 महिने तरी आपल्याला याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. वी शुड फॉलो अँड ट्रॅक. एनिथिंग मोर दॅन 3 मंथ्स इज फॅन्टॅस्टिक. यू आर पर्सिस्टिंग विथ राईट. आता तेवढ्यावरच थांबून पूर्ण नाही होणार आहे. यू हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज वर्किंग. राईट. मला युट्यूब वरती जास्त लाईक्स येत आहेत, मला फेसबुक वरती जास्त लाईक्स येत आहेत, मला व्हॉट्सअप कम्युनिटी वरून जास्त लाईक्स येत आहेत. राईट. व्हॉट इज इट, वेर इज इट दॅट आय एम गेटिंग दॅट पीपल टू कम टू मी. ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. काय चालतं ते समजून घेणं महत्वाचं आहे. सो इट्स नॉट ओनली अबाउट द प्लॅटफॉर्म बट इट इज ऑल्सो अबाउट द टाइप ऑफ कॉन्टेंट दॅट इज देअर. म्हणजे आपण इंटरव्ह्यूज करतोय ते लोकांना आवडत आहेत, आपण व्हिडिओज टाकतोय ते आवडतोय, आपण काही ब्लॉग पोस्ट लिहितोय ते आवडतंय. काय आवडतंय नेमकं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि मग जे चालतंय किंवा ज्याला चांगला उदंड असा रिस्पॉन्स मिळतोय त्याच्यावर पुढे काम करणं खूप महत्वाचं आहे. तर चॅनल्स इज ऑल अबाउट विजिबिलिटी, इन्व्हेस्टमेंट, फाइंडिंग व्हॉट वर्क्स आणि लिव्हरेजिंग व्हॉट वर्क्स दॅट इज देअर. आणि चॅनल्स नेहमी ट्रॅक करत राहणं, इव्हॅल्युएट करत राहणं खूप महत्वाचं आहे. राईट. मार्केटिंग चॅनल्स आज ब्रॉडली स्पीकिंग वेगवेगळी लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याचं बायफर्केशन करत आहेत. पण आपण जर करायचं झालं तर वी कॅन लुक एट इट एज पेड अँड फ्री. पेड म्हणजे जिथे आपण पैसे देतोय त्या चॅनल्सला प्रमोट करण्यासाठी आपल्या स्वतःला, किंवा फ्री जे आहे आपण जे काही व्हेरियस प्लॅटफॉर्म्स आहेत. आता ट्विटर म्हणा, लिंक्डइन म्हणा, फेसबुक, इंस्टाग्राम, हे जे काही युट्यूब, हे पेड आणि फ्री या दोन्ही प्रकारात येतात. राईट. सो हाऊ इज इट दॅट वी आर गोइंग टू यूज इट दॅट डिपेंड्स. ट्रेडिशनल नॉर्मली जे आपण बोलतो, व्हॉट यू कॉल दॅट, सोशल आपले जे होर्डिंग्स असतात, न्यूज पेपरमध्ये ऍड असतात, रेडिओवर ऍड असतात, टीव्हीवर ऍड असतात,
ते सगळे ट्रेडिशनल पद्धतीचे आहेत. आणि डिजिटल इज आर सोशल मीडिया, जे काही आपण व्हॉट्सअप ऑनलाईन वगैरे वापरतो, दॅट इज डिजिटल, राईट. आपण ते पुढे आता इनडेप्थ त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत कुठले कुठले चॅनल्स आहेत. अँड आय ट्राय गिव्ह सम एक्झाम्पल्स विच प्रॉबेबली वी कॅन लुक ॲट, आणि आपण ते तसे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू शकतो, राईट. सो अ मार्केटिंग चॅनल स्ट्रॅटेजी काय आहे, तर मी माझ्या कस्टमर पर्यंत कसं पोहोचू शकेन, त्याच्यासाठी मी जे काही करतो, राईट, जी काही माझी प्लॅन्स आहेत, माझं कम्युनिकेशन आहे, मोड्स ऑफ कम्युनिकेशन, दॅट इज व्हॉट अ मार्केटिंग चॅनल इज, अँड दॅट इज व्हॉट अ स्ट्रॅटेजी इज. मी कदाचित आय विल फोकस ऑन ओनली डिजिटल मार्केटिंग, आय विल ओनली फोकस प्रॉबेबली ऑन वेबसाईट और ईमेल मार्केटिंग. आता माझ्यासाठी त्या गोष्टी चालतात, तो आय विल ओनली फोकस ऑन दोज ऍस्पेक्ट्स, राईट. किंवा मग आय मे हॅव अ कॉमन थिंग दॅट इज वर्किंग, or I may have different approaches to different channels, right. पण जसं मी सांगितलेलं मागच्या वेळेस, दॅट इज अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं, युनिफॉर्मिटी और समथिंग दॅट किप्स इट एव्हरीथिंग टुगेदर, ते महत्वाचं आहे. आपला कन्सिस्टंट मेसेज या सगळ्या चॅनल्स वरती असणं खूप महत्वाचं आहे. वेदर इट इज सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, किंवा दुसरी कुठलीही स्ट्रॅटेजी, आपण कशा प्रकारे कुठे कसं पोहोचणार आहोत, राईट. सो दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू लुक ॲट. These are again some of the channels that are there. Blogs आहेत, content marketing आहे, word of mouth आहे, influencer marketing, right. Let's start and understand all these various channels that are there. First is viral marketing. आता viral marketing, there are two things that are there. Just a minute, huh? व्हायरल मार्केटिंग मध्ये महत्वाची गोष्ट आहे की व्हायरल मार्केटिंग नक्की ठरवून करता येतं का, हा खूप मोठा प्रश्न आहे. अँड देअरफॉर नॉट एव्हरी टाइम व्हायरल मार्केटिंग मे और मे नॉट वर्क. यू मे हॅव टू ट्राय अ लॉट ऑफ डिफरंट थिंग्स ते व्हायरल करण्यासाठी. ड्रॉपबॉक्स करून एक कंपनी आहे, आणि ड्रॉपबॉक्स हा एक ऍप आहे, वेर आपण ऑनलाईन जे काही स्टोअर करतो ते एका कॉमन प्लॅटफॉर्म वरती जे काही चेंजेस करतो ते आपल्याला अवेलेबल होत राहतं, ते मिळतं. आता ड्रॉपबॉक्सने त्यांचं ते सॉफ्टवेअर कसं वापरायचं, आणि त्यांचं स्टार्ट पण एकदम सुरुवात एकदम सिंपल होती त्यांची. तर त्यांनी एक सिंपल व्हिडिओ बनवला की ही फाईल अशी उचलायची, ही इथून या ठिकाणी नेऊन टाकायची, आणि आपली जी फाईल आहे ती अपडेट होणार, आणि तुम्हाला फक्त एका ठिकाणी अपडेट केली तर सगळीकडे अपडेट होणार. आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. म्हणजे रातोरात त्यांची जे काही सबस्क्रायबर वेटिंग लिस्ट होती ती 5,000वरून 75,000वर गेली. बट व्हायरल मार्केटिंग, अगेन आय एम लिटिल बिट स्केप्टिक, ठरवून होत नाही असं माझं तरी प्रामाणिक मत आहे. पण आपण व्हिडिओ क्रिएट करू शकतो जे व्हायरल जाऊ शकतात. म्हणजे काहीतरी थोडंसं निगेटिव्ह, झोमॅटोचे बरेचसे ऍड्स कधी कधी थोडंसं निगेटिव्ह काय असेल तर ते घेऊन केले जातात. म्हणजे इट्स नॉट प्युअरली निगेटिव्ह, पण काहीतरी नको असलेली गोष्ट पॉझिटिव्हली कशी कन्वर्ट, मग ते लगेच व्हायरल होतं, राईट. सो व्हायरल मार्केटिंग जी ऍडची कन्सेप्ट आहे, ती खूप महत्वाची. आपण ट्राय करू शकतो. वी नीड टू बी एक्सपर्ट इन टर्म्स ऑफ स्क्रिप्टिंग. थॉट प्रोसेस काय आहे, आपल्या प्रोडक्टशी किती मिळती जुळते आहे, आणि आपला प्रोडक्ट इतरांपर्यंत पोहोचवायला कसं मदत करेल, या सगळ्या गोष्टींचा व्हायरल मध्ये विचार होणं गरजेचं आहे, राईट. सो दॅट इज वन थिंग. मध्ये बऱ्याच वर्ष अगोदर फ्रुटीची एक ऍड आलेली, आणि त्यांनी एक कॅरेक्टर क्रिएट केलेलं. मला नाव नाही आठवत आहे त्या कॅरेक्टरचं, पण तो कॅरेक्टर म्हणजे वीरेन जोशी का असं काहीतरी, तो काय करतोय, तो काय करतोय, असे सगळीकडे तोच प्रश्न. आणि मग सरते शेवटी त्याचं उत्तर होतं की तो फ्रुटी पितो. आणि ते एकदम क्रेझी, लोक वेड्यासारखी त्याच्याबद्दल चर्चा करत होती की कोण आहे, कोण आहे, कसं आहे. दुसरी एक ऍड खूप व्हायरल झालेली ती बलबीर पाशा को एड्स होगा क्या, एड्स अवेअरनेस साठी ती क्रिएट केलेली. आणि त्याचा कंटेंट, त्याचा मुद्दा, त्याचा मेसेज एवढा स्ट्रॉंग होता की ती ऍड आपोआप व्हायरल झाली. तिला काय करावंच नाही लागलं. सो व्हायरल जे आपण बोलतो ना, जेव्हा लोक आपला कंटेंट स्वतःहून पुढे शेअर करतात,
दॅट इज व्हॉट इन रिअल सेन्स इज व्हायरल मार्केटिंग, राईट? सो बरेचसे व्हिडिओज आणि थॉट प्रोसेसेस आहेत कशी बनवायची व्हायरल ऍड. बट अगेन आय वुड से देर इज नो डेफिनेट फॉर्म्युला. पण आपल्या ब्रँडची जर कनेक्ट होत असेल, आपल्या ब्रँडला जर पुढे घेऊन जाता येत असेल, तर व्हायरल मार्केटिंग नक्कीच काम करतो. इनफॅक्ट अजून एक एक्झाम्पल देतो. बऱ्याच वर्षापूर्वी कॉन्ट्रोवर्शियल होतं थोडस. मनीषा कोयराला आणि नागार्जुनचं एक पिक्चर होतं, आय थिंक क्रिमिनल. आणि ते क्रिमिनल रिलीज व्हायच्या अगोदर त्यांनी ऍड केलेली की मनीषा कोयरालाचा मर्डर केला नागार्जुन. त्याच्यानंतर बरंच वादांग निर्माण झालं. पिक्चर चालला नाही, त्याला फायदा झाला नाही, पण एव्हरीबडी वॉज अवेअर, अरे असं काहीतरी येतंय आणि सगळे लोक त्याच्याविषयी चर्चा करत होते. दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ समथिंग दॅट हॅज गॉन व्हायरल, राईट? आणि तेव्हा तर व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया पण नव्हतं, तरी सुद्धा ती ऍड बरीचशी चर्चिली गेली. दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ व्हायरल. तर आपल्याला अशा प्रकारे काही आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस त्याच्याबद्दल काही विचार करता येईल किंवा काही लिहून ठेवता येईल किंवा त्याच्यावरती काही बनवता येईल का? दॅट इज व्हॉट वी नीड टू थिंक अबाउट, राईट? Then the next one that is there is social media advertising. आता सोशल मीडिया पेड आणि फ्री दोन्ही प्रकारात मोडतं, राईट? ट्विटर, लिंक्डइन, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप. हल्ली व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप कम्युनिटीज आहेत, पण बरीचशी लोक वापरत नाहीत. इव्हन व्हॉट्सअप बिझनेस सुद्धा खूप चांगला आहे, पण ते सुद्धा बरीचशी लोक वापरत नाहीये, राईट? सो सोशल मीडियासाठी फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन आहे, स्काईप आहे, युट्यूब आहे. हे सगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि इथे आपल्याला जाऊन आपला कंटेंट टाकण्यासाठी काही पैसा लागत नाही. बट वी नीड टू सिट अँड अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली और हाऊ इज इट दॅट वी आर गोइंग टू डू. कंटेंट कसा क्रिएट करायचं, त्याचा स्ट्रॅटेजी किंवा त्याचा आराखडा काय आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत नेक्स्ट वीक मध्ये. आज फक्त आपण चॅनल्स समजून घेणार आहोत, राईट? सो दीज आर ऑल फ्री ऍज वेल एज पेड चॅनल्स. इनफॅक्ट युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम वरती आपण टार्गेटेड ऍड सुद्धा करू शकतो. मला कुठल्या प्रकारच्या ऑडियन्सला, कुठल्या लोकेशनच्या ऑडियन्सला कसं पोहोचायचं आहे ते सुद्धा आपल्याला करता येईल, राईट? बट दॅट इज पेड, दॅट इज पेड. आपण फ्री करायचं झालं तर आपलं जे काही व्हिडिओज आहेत, म्हणजे जस्ट उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या फॅक्टरीचं किंवा तुमच्या प्रोडक्टचं किंवा तुमच्या सर्व्हिसचा एखादा व्हिडिओ अपलोड करून you can just put it on website, on your YouTube channel or Instagram channel, right? These are all online media advertisings that are there. त्याच्यानंतर पुढे जो आहे तो आहे ईमेल मार्केटिंग. ईमेल मार्केटिंग अगेन, आपण बऱ्याच वेळेला लोकांचे ईमेल आयडीज घेतो पण त्याचा वापर करत नाही. आणि अगेन ईमेल मार्केटिंग इज ऑल्सो बिट ऑफ अ ट्रिकी थिंग दॅट इज देअर. आजकाल लोक भरपूर काही ना काही कचरा ईमेल थ्रू पाठवतात, कचरा कोड उघडत नाही, राईट? पण तरी सुद्धा ईमेल मार्केटिंगचा जो काही कन्व्हर्जन रेशो आहे तो खूप चांगला आहे. आज घडीला जगातल्या ऑलमोस्ट 50% ऑफ द पॉप्युलेशन हॅज ईमेल आयडीज. म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येकाकडे लिटरली ईमेल आयडी आहे, या ना त्या प्रकारे आहे. आणि ते बरीच लोक ईमेल्स ऍक्सेस करतात, चेक करत राहतात रेग्युलरली, राईट? अ लॉट ऑफ फिल्टर्स आर ऑल्सो देयर. पण आपण ईमेल मध्ये चांगला कंटेंट देत असू, म्हणजे आपण समजा लेट से वी आर केक मेकर्स, राईट? मग एखादा केक चांगला कसा असतो, केक मध्ये कुठल्या कुठल्या प्रकार असतात, केक बनवताना किंवा घेताना, विकत घेताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, ही सगळी माहिती आपण ईमेल वरती शेअर करू शकतो. आपण जर इंटिरियर डेकोरेटर असू तर इंटिरियर्स करताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, जागा कशी महत्वाची आहे, डिझाईन कशी महत्वाची आहे, मेजरमेंट्स का महत्वाचे आहेत, याच्यावर आपण छोटे छोटे पॅराग्राफ्स वगैरे किंवा एक छोटस पोस्ट वगैरे लिहून, 5-6 मुद्दे वगैरे लिहून आपण ते आपल्या कस्टमर्स बरोबर शेअर करू शकतो, राईट? ईमेल आयडी, आपण नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर जातो, आपण व्हिजिटिंग कार्ड एक्सचेंज करतो, राईट? तेव्हा आपल्याला हे ईमेल आयडी मिळतात. त्यावेळेला आपण त्यांना एक थँक्यू नोट आणि त्याच्यासोबत आपण काय करतो ते त्यांना देऊ शकतो. आणि एक सोबत लाईन टाकू शकतो की सर किंवा मॅडम, आमचं एक ईमेल प्लॅटफॉर्म आहे, आमचं न्यूज लेटर आहे,
ते तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला महिन्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं एकदा आमच्या प्रोडक्ट्सची, आमच्या सर्व्हिसेसची माहिती येत राहील, राईट? आणि देन यू कॅन गेट स्टार्टेड. ईमेल मार्केटिंग मध्ये चॅलेंज फक्त एवढेच आहे की कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. आठवड्यातनं एकदा आणि दर्जेदार कंटेंट किंवा चांगलं रेलेव्हंट कंटेंट जाणं खूप महत्वाचं आहे. नुसताच कोणाचा तरी ईमेल आयडी आपल्याला भेटला आहे आणि त्याचा आपल्याला भडीमार करायचा आहे तसं करू नका. काही लोक रोज 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 आणि अक्षरशः मोस्ट ऑफ द पीपल जस्ट कीप ऑन डिलीटिंग दोज ईमेल आयडीज, मेल, राईट? उघडत पण नाही. आणि ईमेल साठी कॅची टॅगलाईन किंवा असं काहीतरी असणं गरजेचं आहे. ज्यांना त्यांची गरज काय आहे ते समजून ते तो क्लिक करणार. दॅट इज हाऊ यू वर्क ऑन ईमेल मार्केटिंग. एस्पेशली ईमेलचा थोडासा गैरवापर करणारे लोक जे आहेत ना, तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, तुमचे नातेवाईक तुमच्या असे मेसेजेस बघून लोक हमखास बोलतात. तर अशी काहीतरी टॅगलाईन असणं किंवा हुक ज्याला आपण बोलतो ते असणं खूप महत्वाचं आहे की तुमचे इंटिरियर प्रॉब्लेम सॉल्व, अ केक लाईक नेव्हर बिफोर, राईट? किंवा युअर कार मेंटेनन्स ऍट झिरो कॉस्ट, किंवा युअर कार टेकन केअर ऑफ, राईट? ऑर द होम ऑफ युअर ड्रीम्स. अशा काहीतरी जे काही टॅगलाईन्स आहेत त्यात जर सब्जेक्ट लाईन मध्ये असतील, उघडण्याचे चान्सेस जरा जास्त होतात, राईट? सो दॅट इज ईमेल मार्केटिंग, दॅट इज देअर. Please avoid spamming, but you can take email IDs when you're interacting with that person from their visiting cards and share valuable content and insights. That is there. त्याच्यानंतर येतं कंटेंट मार्केटिंग. आता ईमेल जे आपण बोललो, राईट, सोशल मीडिया पोस्ट, पॉडकास्ट, व्हिडिओज, हे सगळे कॉन्टेंट मार्केटिंगचे प्रकार आहेत. कॉन्टेंट मार्केटिंग करताना सिंपल सिंपल जस्ट सिट विथ युअर बिझनेस. तर इथे आपल्याला थोडी मेहनत करावी लागेल, राईट? वन वे इज अगेन कॉन्टेंट मार्केटिंग इज ऑल्सो फ्री अँड इट इज ऑल्सो पेड. पेड म्हणजे तुम्ही जा सोशल मीडिया मार्केटरकडे, त्याला सांगा बाबा माझी कंटेंट डिझाईन करायची आहे आणि तुम्ही बनवून द्या मला कंटेंट, राईट? दॅट इज वन वे. द अदर इज मी बसतो आणि मी माझ्या कस्टमरची जर्नी मॅप करतो. म्हणजे कस्टमर माझ्याकडे काय येणार हा पहिला प्रश्न. तो माझा विचार करायला, हा मग तो माझा विचार करताना कुठल्या 4 गोष्टी करणार, राईट? सो यू राईट दोज 4 थिंग्स. सेकंड इज विचार झाल्यावर माझ्याकडूनच का घ्यायचा, तेव्हा कुठल्या 4 गोष्टी करणार. सो राईट दिस. माझ्याशी नेगोशिएट करताना तो कुठल्या 4 गोष्टी करणार, राईट अबाउट देम. माझ्याकडून सर्व्हिस घेते वेळी तो कुठल्या 4 गोष्टी करणार, राईट? सो यू प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही जर असं करत गेलात तुमच्याकडे भरपूर कंटेंट जनरेट होईल. नॉर्मली लोक विचार करतात अरे मी काय कंटेंट जनरेट करणार, कसा करणार. इट्स नॉट दॅट. आपण नेहमी आपल्या कस्टमरला कसं कन्व्हिन्स करतो, त्याच्या कुठल्या प्रश्नांना उत्तर देतो, त्याचं कुठलं दुखणं असतं ते तो सारखं सांगतो. साहेब रेट कमी, रेट जास्त, क्वालिटी मनासारखी नाही मिळत, डिझाईन मनासारखी नाही, या सगळ्या गोष्टी जर आपण कन्सिडर केल्या, राईट, सो वी कॅन राईट अबाउट दॅट. दॅट इज कॉन्टेंट. आणि कॉन्टेंट क्रिएट करणं हे काही कठीण काम नाही. आपला व्यवसाय आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्या कोणाला चांगला समजू शकतो, राईट? सो वी हॅव टू अंडरस्टँड दॅट. वी हॅव टू टेक एक्झाम्पल्स ऑफ दिस लिटल लिटल थिंग्स दॅट आर देअर. आपला कस्टमर स्टार्ट टू एंड पर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टींचे प्रश्न विचारतो, कसे विचारतो, का विचारतो, ते आपण सगळे या गोष्टी कव्हर करू शकतो. आपण त्याच्याकडे ब्लॉग्स थ्रू पोहोचू शकतो, ईमेल्स थ्रू पोहोचू शकतो, न्यूज लेटर्स अगेन ईमेल मध्ये जातात. तर याचे जे काही आहेत ना, तो सेम प्लॅटफॉर्म मल्टिपल परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये पण आपण वापरू शकतो, राईट? आता जसं आपण आपले मागचे आजचा आपला 10वा एपिसोड आहे, या प्रत्येक एपिसोड मधून आपण काही की पॉइंट्स घेऊन त्याचा एक छोटस लेख बनवून, आर्टिकल बनवून ते सुद्धा शेअर करू शकतो, राईट? आपण कुठे टॉक देतो कोणाशी बोलताना, ते सुद्धा आपण वापरू शकतो. दॅट इज अबाउट कॉन्टेंट, राईट? ते आपण व्हिडिओ थ्रू करू शकतो, पॉडकास्ट थ्रू करू शकतो, ई बुक थ्रू करू शकतो. अगेन ई बुक साठी यू कॅन यूज चॅट जीपीटी टुडे, राईट? आपल्याला पाहिजे की माझ्यासाठी अशा प्रकारचा कंटेंट जनरेट कर ज्या माणसाला माझ्या व्यवसायाबद्दल माहिती नाही त्याला 5
500 शब्दात किंवा 1000 शब्दात ती माहिती सांगणारी पुस्तिका बनवा किंवा क्रिएट अन ई बुक फॉर अ कस्टमर हु डज नॉट नो माय बिझनेस. मग आपला बिझनेस काय स्पेसिफाय करणं खूप महत्वाचं आहे. अँड हाऊ टू इझिली एक्सप्लेन इट टू हिम. क्रिएट अन ई बुक. ई बुक बनवल्यानंतर तो प्लीज तपासून पहा त्याच्यातले मुद्दे आपण जे काही करतो त्याच्याशी मिळत जुळत आहेत की नाही, राईट. काही चेंजेस करायचे असतील तर ते करा. 2-3 वेळा रिपीट करा एक्सरसाइज. यू विल गेट अ गुड कंटेंट दॅट इज देअर. Then you can use it to give it to your customers to attract them, and they will find it valuable. They will find it valuable. So maybe if you are selling cars, कार विकताना लक्षात घ्यायच्या 4 गोष्टी, राईट. इव्हेंट प्लॅनिंग करताना करायच्या 4 गोष्टी, इव्हेंटचं बजेट कसं ठरवावं. सो ऑल दिस थिंग्स ना, व्हॉट एव्हर आर द पेन एरियाज ऑर चॅलेंजेस फॉर युअर कस्टमर्स कॅन ऑल बिकम कॉन्टेंट. आणि त्याच्यासाठी त्याने काय करायचं. इथे परत एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सगळेच हुकमाचे एक्के नाही दाखवायचे, काही थोडेफार आपल्याकडे पण ठेवायचे, बट एन्श्युअर दॅट यू गिव्ह हिम व्हॅल्यू. नुसतंच काहीतरी सांगायचं म्हणून पण नाही चालत. सो यू टू फाइंड दॅट राईट बॅलन्स, राईट. दॅट इज अबाउट कंटेंट मार्केटिंग. नंतर आहे इंजिनिअरिंग ऍज मार्केटिंग. हा सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर काही नाही, टूल्स द्यायचे आपल्या कस्टमरला. टूल्स म्हणजे आपण बँकेच्या वेबसाईटवर गेलो ना की आपल्याला हमखास 2 टूल मिळतात. वन इज लोन, पर्सनल लोन, ईएमआय लोन कॅल्क्युलेटर तुमचं काय आहे ते मिळतो. दुसरा आहे तो म्युच्युअल फंड्स मध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट केले तर त्याचे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय येणार, राईट. काही ट्रेडिंग कंपनीज आहेत जे स्टॉक ट्रेडिंग करतात, त्या आपल्याला काहीतरी फ्री टूल्स देतात ज्याच्यामध्ये आपण एकही स्टॉक विकत न घेता ते स्टॉक्स कसे वर जात आहेत खाली जात आहेत ते ट्रॅक करू शकतो आणि आपण ट्रेडिंग थोड्याफार प्रमाणात का होईना शिकू शकतो किंवा समजू शकतो ऍटलिस्ट, राईट. दीज आर व्हेरियस टूल्स. तुमचं लोन 5 वर्षात कसं संपवायचं किंवा 10 वर्षांमध्ये तुमचं कर्ज कसं फेडायचं, या सगळ्या अशाच्या गोष्टी आहेत, राईट. दीज आर ऑल इंजिनिअरिंग ऍज मार्केटिंग, राईट. सो व्हेरियस टूल्स दॅट आर देअर. आपल्या कामाशी निगडीत कुठले काही टूल्स देता येतील का आपल्या कस्टमरला, किंवा असं काही त्याला देता येईल जे त्याला डिसिजन घेतेवेळी उपयोगी पडेल. दॅट इज इंजिनिअरिंग ऍज मार्केटिंग, राईट. सो हे टूल्स बरेचसे आहेत. जर तुम्ही हबस्पॉटची जर वेबसाईट बघितली तर हबस्पॉटच्या वेबसाईटवर तुमचं सोशल मीडिया कसं ट्रॅक करायचं, तुमचं एसईओ स्कोर कसं ट्रॅक करायचं, तुमचं सीआरएम कसं, बऱ्याचशा गोष्टी फ्री दिलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी फ्री दिलेल्या आहेत, राईट. अँड ते वापरण्यासाठी म्हणून ते टूल घेण्यासाठी लोक जातात आणि मग ते वापरून तो एकदा अनुभव आला देन दे ऍक्च्युअली एनरोल फॉर द प्रोडक्ट ऑर द सबस्क्रिप्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. तर टूल्स हे खूप चांगला प्रकार आहे, राईट. प्रॉबेबली सगळ्यांसाठी महत्वाचं नाहीये, बट आपल्याला कशा प्रकारे ते करता येतील, राईट. केक्स बनवताना किंवा बिस्किट्स बनवताना यू कॅन लुक ॲट प्रॉबेबली परम्युटेशन कॉम्बिनेशन, हे अशा प्रकारे करा. किंवा मेजरमेंट्स घेताना, राईट. गाडीची कंडिशन ट्रॅक करण्यासाठी 3 किंवा 4 क्रायटेरिया, तुमच्या बिझनेसचा रिव्ह्यू घेण्यासाठी 3 किंवा 4 क्रायटेरिया. इट कॅन बी सिम्पल वेज in which you can create this kind of tools that are there, right. So that is engineering as marketing. म्हणजे वेगवेगळे जे टूल्स आपण देतो कस्टमरला, ई बुक्स वगैरे किंवा अजून काहीतरी, दॅट इज इंजिनिअरिंग ॲज मार्केटिंग, दॅट इज देअर. देन कम्स बिझनेस डेव्हलपमेंट आणि सेल्स. आपण प्रत्येक जण कधी ना कधी केव्हा ना केव्हा सेल्स करतो आणि ऍज अन ऑन्टरप्रुनर, ऍज अ प्रोफेशनल, बिझनेस डेव्हलपमेंट महत्वाचं आहे आणि सेल्स ही महत्वाचे आहे. माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे, एनी प्रोफेशनल, एनी बिझनेस ओनर शुड ऍट सम पॉइंट ऑर अदर डू सेल्स. सेल्स आणि सेल्समुळे आपण कस्टमरशी कसं बोलायचं, त्याला काय हवं काय नवं, ते वी गेट टू नो अँड अंडरस्टँड दॅट, राईट. सो सेल्स नॉर्मली ट्रान्झॅक्शन, सेल्स वरती आपण पुश करतो, प्रोडक्ट पुश करतो आपण की हा बाबा हे घे, तुझ्या कामाचं आहे, उपयोगाचं आहे, ते कन्झ्युमरला दे बाबा, नाही तू घे मग ठीक आहे, राईट.
पण सेल्सची पुढची पायरी आहे ती महत्वाची आहे, बिझनेस डेव्हलपमेंट. आज जो प्रोडक्ट घेतला, सेल करतो, तेव्हा तो प्रोडक्ट घेतल्यानंतर परत माझ्याकडे येईल की नाही माहित नाही मला. पण जेव्हा आपण बिझनेस डेव्हलपमेंट बोलतो, तेव्हा तो पुढच्या वेळी सुद्धा तो प्रोडक्ट घेताना किंवा त्याच्याशी रिलेटेड दुसरा कुठला प्रोडक्ट घेताना माझ्याकडे कसा येईल ते पाहणं इज बिझनेस डेव्हलपमेंट, राईट? आणि मग बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये बरीचशी वेगवेगळी लोक येतात. आणि आपला बिझनेस जसा वाढतो तसं त्याचा पण वाढतो किंवा त्याचा वाढतो तसा आपण वाढतो. Therefore, it is very important to focus on both business development as well as sales. पण हे दोन्ही खूप प्रभावी माध्यम आहेत आपल्याला आपल्या कस्टमर कडे पोहोचण्यासाठी. आणि द बेस्ट पार्ट दॅट इज देअर इज इथे डायरेक्ट पर्सनल फेस टू फेस कॉन्टॅक्ट आहे. जो आपण सोशल मीडिया किंवा युट्यूब किंवा बाकीचे जे चॅनल वापरतो ना, तिथे आपण बोलतो, आपण सांगतो किंवा आपण प्रिंट करतो, देतो. कस्टमर कसा रिॲक्ट करतोय, किती रिॲक्ट करतोय, काय बघतोय, नाही बघत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येत नाही. सो दिस इज अ व्हेरी फॅन्टॅस्टिक चॅनल दॅट वी हॅव विच हेल्प्स अस टू डायरेक्टली इंटरॅक्ट विथ द कस्टमर. आणि हा खूप प्रभावी चॅनल होऊ शकतो. सर, तुम्हाला काही विचारायचं आहे का? बोला ना. अं, ते काय ह्याच्यात तुम्ही आता सांगता हे बिझनेससाठी, पण त्याच्यासाठी एंड युजरला जर आपण जे प्रोडक्ट देतो. हॅलो. काय झालं? हा, बोला. एंड युजरला जे प्रोडक्ट देतो, हो. तर त्याच्यामध्ये मग आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे? हा, आता हे तुम्ही सांगितलं तसं हे आपण मिडलमॅनला देताना त्याचे सगळे टूल्स आणि याच्यासाठी झालं. नाही, तुम्ही एंड युजर साठी पण देऊ शकता ते टूल्स. एंड युजर हा. वापरताना त्याला कुठल्या हा. प्रकारे काही अडचण येऊ शकते का, मग त्याच्यासाठी त्याला कुठले टूल्स लागतील, तर तो विचार हा. करू शकतो. आणि एंड युजरला आपण जेव्हा विकतो त्यावेळेला तो हा. आपल्याला दुसऱ्या कोणाला रेफर करू शकतो, हा. हे लक्षात ठेवून त्याच्याशी कसं डील करायचं, इंटरॅक्ट करायचं, ते महत्वाचं आहे. आणि ती बरोबर. जर बरोबर. आपण गाठ बांधली तर तो पुढे ऑटोमॅटिकली आपल्याला बिझनेस डेव्हलपमेंटचा पार्ट होतो. आपण बरोबर. नॉर्मली एंड युजर रिटेलर असेल, सिंगल वन टाइम युजर असेल ना, तर आपण ह्या गोष्टीचा सहसा विचार करत नाही. नाही, म्हणूनच ते तो रिपीट कसा येईल, रिपीट ऑर्डर किंवा त्यांनी रेफरन्स कसा दिला पाहिजे, आपण त्याला याच्यासाठी काय करताय? आपण त्याला कुठल्या प्रकारची क्वालिटी देतो, दॅट इज फर्स्ट. सेकंड इज हम्म. आपण त्याला कशा प्रकारे एक्सपिरियन्स किंवा एंटरटेन करतो, राईट? बऱ्याच वेळेला येस. आपण काय बघतो, अरे हा, हे ठीक आहे ना, 1,000 रुपया देके जाएगा. हम्म. तो 1,000 रुपये देके जाएगा जेव्हा आपण तसं इंटरॅक्ट करतो ना त्याच्याबरोबर, तेव्हा हम्म. आपण त्याला घालवतो. बरोबर. तो ये म्हणजे तो वन आज हजार वन टाइम रुपये होतो दे रहा फक्त. है, हा. याचे 1,000 रुपये उद्या माझ्यासाठी 10,000 होणार आहेत. त्या हिशोबाने जर मी त्याच्याबरोबर इंटरॅक्ट केलं, ओके. चान्सेस ऑफ कमिंग बॅक आर व्हेरी हाय. आणि आपला प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट आहेच, तर देन ही इज गोइंग टू कम. आणि मध्ये अधून मधून एकदा एखाद तुमचं झाल्यानंतर हम्म. एकदा कॉल करून विचारा, साहेब सगळं व्यवस्थित ना तुमचं, म्हणजे कसं, जो आमचा प्रोडक्ट घेतला व्यवस्थित चाललाय, काही कंप्लेंट आहे का? आपल्याला माहिती आहे आपला बरोबर. प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट आहे. बट आय बरोबर. यू विल से, अच्छा हो, ओके, स्वप्नील सरांनी मला कॉल केला, मला विचारलं हम्म. आणि बरोबर. सांगितलं सुद्धा की अरे काय झालं तरी घाबरू नका, मी आहे. बरोबर. राईट? बरोबर. एवढं ओके. सिम्पल गोष्ट विल बिल्ड द रिलेशन फॉर लॉंग टर्म. ओके. राईट? ओके. या. बरोबर. गुड ओके. गुड गुड ओके. क्वेश्चन. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. ओके. थँक्यू. तो हा एक खूप ओके. महत्वाचा मुद्दा आहे. डायरेक्ट कस्टमरशी आपल्याला इंटरॅक्ट करायला मिळतं. राईट? बरोबर. त्याच्यानंतर येतं अफिलिएट प्रोग्राम्स. आता अफिलिएट प्रोग्राम्स म्हणजे काय? तर दुसऱ्या हम्म. कोणाचं प्रोडक्ट घेऊन, म्हणजे Amazon वरती जे प्रोडक्ट्स विकतात त्यांचं मी माझ्या पद्धतीने प्रमोशन करेन आणि ते विकायला किंवा बाय करायला मी रेकमेंड करतो. आणि ते जेव्हा विकले जातात तेव्हा मला पैसे मिळतात. त्याचा पर्सेंटेज मिळतो मला. आता गव्हर्नमेंट ने अफिलिएट मार्केटिंग वरती एक हे लावलेलं आहे. जर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग प्रोडक्ट पिच करत असता अँड इफ यू आर गेटिंग पेड फॉर इट, राईट, यू हॅव टू डिक्लेअर दॅट. कारण बरेचसे स्कॅम्स वगैरे किंवा काय ज्या गोष्टी झालेल्या आहेत. पण अफिलिएट मार्केटिंगचा एक फायदा असा होतो की जी लोक आपल्याशी असोसिएट होतात ती लोक पुढे आपला प्रोडक्ट प्रमोट करतात, आपल्या प्रोडक्ट विषयी बोलतात. व ऑब्व्हियसली आपल्या फील्डशी किंवा आपल्या इंडस्ट्रीशी रिलेटेड जर लोक असतील, देन इट इज ऑल द मोर बेटर. म्हणजे पुस्तकं प्रमोट करायची असतील तर जो नेहमी पुस्तकं वाचतो, त्यांची समीक्षा लिहितो किंवा त्यांच्यावरती थोडंसं कॉमेंट्री लिहितो, की त्यांच्याबद्दल हम्म. माहिती देतो,
आता तो जेव्हा पुस्तकं अफिलिएट म्हणून विकायला स्टार्ट करतो, पीपल विल फाइंड मोर व्हॅल्यू इन व्हॉट ही इज डुईंग. लाईकवाईज मी जर सोशल मीडियाचा एक मोठा एक्सपर्ट आहे आणि मी सोशल मीडिया प्रमोट करतोय आणि मी त्यांचे चॅनल्स प्रमोट करतोय, अँड वेन आय से दॅट असा असा चॅनल जो आहे तो खूप चांगला आहे, राईट, पीपल विल स्टार्ट बाईंग दॅट, राईट, अँड आय विल गेट अ कमिशन. असं तुम्ही बरोबर. जर कुठल्याही व्यक्तीला फॉलो करत असाल ऑनलाईन, ते त्यांचे टूल्स कुठले कुठले वापरतात ते सांगतात. मी स्पीकर हा या कंपनीचा वापरतो, मी कॅमेरा या कंपनीचा वापरतो, मी लाईट्स या कंपनी, आणि बरोबर. ते खाली त्यांच्या बरोबर. व्हिडिओच्या खाली ते लिंक्स दिलेले असतात, राईट. बरोबर. दे गेट अ कमिशन आउट ऑफ इट. सो ओके. दोज आर ऑल अफिलिएट प्रोग्राम्स. फक्त एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेची आहे आणि रिमेंबर करणं गरजेचं आहे. नाव गव्हर्नमेंट फॉर एफिलिएट्स अँड इन्फ्लुएन्सर्स, गव्हर्नमेंट हॅज सेड दॅट यू हॅव टू डिक्लेअर दॅट की मी हे प्रोडक्ट्स प्रमोट करतोय आणि मला त्याच्यातनं कमिशन मिळणार आहे. दॅट इज ओके. इम्पॉर्टंट, राईट. डोंट ओके. unnecessarily try to hide that. If something goes wrong, it may come to haunt you, right? So that is affiliate program. अफिलिएट साठी पुन्हा एक महत्वाची गोष्ट, ती व्यक्ती आपल्या व्यवसायाशी निगडीत किंवा आपल्या व्यवसायाची एक्सपर्ट किंवा त्याला बऱ्यापैकी समज असलेली व्यक्ती असेल, then it has much more impact. So that thing we should remember when we are going for affiliate marketing. नंतर येतं एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं इंडिया मार्ट आहे, फॅब हम्म. मार्ट आहे, राईट, शॉपिफाय आहे, इट्सी आहे, ऍप स्टोर हम्म. आहेत, गुगलचे, अमेझॉनचं हे आहे, फ्लिपकार्ट आहे. ह्या सगळे हे एक्झिस्टिंग एस्टॅब्लिश्ड प्लॅटफॉर्म्स आहेत. आपल्याला जर काही विकायचं झालं तर आपण हे ऑलरेडी एस्टॅब्लिश प्लॅटफॉर्म्स वरती पण जाऊन विकू शकतो. बिकॉज त्यांची रीच आहे, त्यांची स्केल आहे. आपल्याला स्वतःच असं काय करायचं नाही. तिकडे ते आपल्याला पेजेस बनवून देतात, आपले प्रोडक्टचे फोटोग्राफ्स टाकायला देतात, व्हिडिओ टाकायला देतात, राईट. आता आपण ह्या गोष्टी जर स्वतःहून करायला गेलो, देन देर इज अ ह्यूज लॉट ऑफ कॉस्ट दॅट इज इन्व्हॉल्ड. मग ते जर अवॉइड करायचं असेल आणि ते जर नको असेल आणि आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर दिस इज बेटर. आणि ती लोक ट्रॅकिंग करतात, अनालिटिक्स देतात, डेटा शेअर करतात आपल्याला, राईट. सो इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग वे. आपलं थोडा खर्च कमी होतो, आपली रीच वाढते. पण इथे एक चॅलेंज अशी आहे की आपल्यासारखे हजारो लोक तिथे असणार आहेत, राईट. सो हाऊ डू वी स्टँड आउट ओव्हर देअर, दॅट बिकम्स अ चॅलेंज. त्या पूर्ण प्रोसेसवरती या कंपन्यांचा मोठा कंट्रोल असतो. दॅट इज अनदर चॅलेंज. बट अदर दॅन दॅट, द प्लॅटफॉर्म, द रीच, द ऍक्सेसिबिलिटी, द विजिबिलिटी, या सगळ्या गोष्टी आपल्याला फायद्याच्या आहेत. आज बरीच लोक अमेझॉन वरती काही ना काही विकतात. इनफॅक्ट अमेझॉन वरती कसं विकायचं, गुगलवर कसं विकायचं, ऍपस्टोरवर कसं, हे सांगून पैसे कमवणारे सुद्धा बरीचशी लोक आहेत, राईट. सो दॅट इज देअर. बट दीज आर एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म्स. म्हणजे आपण दुसरं काहीतरी नव्याने क्रिएट करण्यापेक्षा जे आहे ते कसं वापरता येईल. इनफॅक्ट युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, दे आर ऑल्सो एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म्स. आपण ते वापरतच नाहीत कधी. आपली कंपनीची जर वेबसाईट असेल प्रत्येकाची, राईट, मेनी टाइम्स पीपल डोंट हम्म. बॉदर अबाउट देअर वेबसाईट, की माझी वेबसाईट मी शेवटची कधी अपडेट केलेली, कशी अपडेट केलेली, त्याच्यावर रेलेव्हंट इन्फॉर्मेशन आहे का, माहिती बरोबर आहे का, या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, राईट. कंटेंट स्ट्रॅटेजीची आपण थोड्या वेळ अगोदर बोललेलो, इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वे टू लिव्हरेज ऑल दिस थिंग्स दॅट आर देअर, राईट. सो हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. इथे ऑब्व्हियसली दिस पीपल विल टेक कमिशन. म्हणजे ऍपल आणि गुगल ऍट वन पॉइंट ऑफ टाइम देवर टेकिंग 30% ऑफ कमिशन, जो आता त्यांनी 15%वर आणलाय, कारण बरंचसं ऍजिटेशन अक्रॉस द वर्ल्ड झालेलं. आणि इवन इंडियन गव्हर्नमेंटने सुद्धा इनिशिएट केलं, तो नाव इट इज 15%. बट स्टील अ बेटर वे टू सेल अँड रीच मोर कस्टमर्स दॅट आर देअर. नंतर ट्रेड शोज. अगेन, trade shows is another way in which we can come in direct contact with the customer. आणि कस्टमर बरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येणं हा खूप महत्वाचं आहे. ट्रेड शोचं एक चॅलेंज आहे, इज यू हॅव लॉट ऑफ फुटफॉल्स, आणि प्रत्येक कस्टमरला तितका वेळ देता येत नाही, राईट. तो त्यांच्याशी बोलून जेवढी माफक गरजेची माहिती आहे ती घेणं खूप महत्वाचं आहे, की तो कस्टमर आपल्या
स्टोअर मध्ये किंवा आपण जो शॉप लावलेला आहे त्याच्यामध्ये तो का आला, त्याने कुठले प्रश्न विचारले, ते लक्षात ठेवून ट्रेड शो झाल्याबरोबर लगेच त्या व्यक्तीशी संपर्क साधून कॉन्टॅक्ट करणं आणि फॉलोअप करणं खूप महत्वाचं आहे. राईट, दॅट इज व्हॉट ट्रेड शोज आर. आणि ट्रेड शोज मध्ये तुम्हाला यू गेट बिग कस्टमर्स बिकॉज दे आर लुकिंग ऍट B2B साठी चांगला ट्रेड शो आहे. राईट, सो इफ यू हॅव B2B कस्टमर्स, ट्रेड शोज आर फॅन्टॅस्टिक. पण काही ठिकाणी फ्ली मार्केट वगैरे असतात किंवा छोटे छोटे मोठे एक्झिबिशन असतात, तिकडे सुद्धा इफ युअर कस्टमर इज गोइंग टू बी देअर, इट इज गुड टू गो अँड बी पार्ट ऑफ दिस. म्हणजे बरेचसे जे लोक साडी किंवा क्लोदिंग वगैरे विकतात, ते जसे छोटे मोठे एक्झिबिशन होतात ते तिकडे जातात का, तर त्यांना माहिती आहे त्यांना हवं असलेला ग्राहक वर्ग तिकडे येतो. राईट, सो आज मी जो काही बिझनेस करतोय, व्यवसाय करतोय, त्याचा कस्टमर ट्रेड शो मध्ये येतो का, येत असेल तर देन शुड आय बी देअर. बट ट्रेड शोज आर अगेन व्हेरी कॉस्टली. तुम्हाला तेवढी इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तुम्हाला ती जागा घेण्यासाठी तेवढी इन्व्हेस्टमेंट पाहिजे, 2 दिवस 3 दिवस ट्रेड शो चालणार आहे तिथे उभं करायला माणूस पाहिजे. ऑल दिस थिंग्स यू नीड टू टेक इन टू कन्सिडरेशन. बट इट इज अ फॅन्टॅस्टिक वे टू रीच. आणि ट्रेड शो मध्ये कदाचित तुम्ही जाऊन बाकीचे तुमचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत त्यांचे पण प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस चेक करू शकता. इट्स अ फॅन्टॅस्टिक बरोबर. फॅन्टॅस्टिक ऑपॉर्च्युनिटी. बट त्याच्यासाठी प्रॉपर बजेटिंग आणि प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे. इनफॅक्ट फॉर ऑल प्लॅटफॉर्म्स, वन थिंग दॅट यू शुड ऑल्सो हॅव इज अ प्रॉपर प्लॅन, द गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. ना म्हणजे कुठला चॅनल वापरायचं, मी ऍक्च्युली सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं. बट कुठला चॅनल का वापरतोय, कशासाठी वापरतोय, याचं उत्तर असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला काय बजेट द्यायचं आहे, कुठले प्लॅटफॉर्म्स वापरायचे आहेत, दॅट इज व्हॉट युअर मार्केटिंग स्ट्रॅटेजी इज गोइंग टू बी ऑल अबाउट, और युअर चॅनल स्ट्रॅटेजी इज ऑल अबाउट. राईट, सो ट्रेड शोज आहेत. त्याच्यानंतर गेस्ट पोस्टिंग किंवा को पब्लिशिंग. म्हणजे एखादी चांगली प्रॉमिनंट, मी जो काही व्यवसाय करतोय त्याच्यासाठी खूप मोठी चांगली वेबसाईट आहे, किंवा कोणाचा तरी खूप मोठा चांगला युट्यूब चॅनल आहे, किंवा कोणाचा खूप मोठा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे, मग तो मला सांगतो किंवा मी त्याला जाऊन रिक्वेस्ट करतो, बाबा तुझ्या प्लॅटफॉर्मवरती मला बोलव किंवा मला थोडी 5-10 मिनिटं दे. राईट, दॅट इज गेस्ट पोस्टिंग. मग मी त्याच्या वेबसाईटवर जाऊन ब्लॉग्स लिहिणार किंवा कमेंट टाकणार, त्याच्याशी एनगेज करणार, किंवा आपण आम्ही दोघं मिळून एकत्र मिळून काहीतरी शो करणार. राईट, दॅट इज गेस्ट पोस्टिंग और को पब्लिशिंग. त्याचा फायदा काय होतो ना, इफ यू सी अ लॉट ऑफ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स या गोष्टी करत असतात. त्याच्यामध्ये फायदा काय होतो, दोघांचे जे फॉलोअर्स आहेत ना, ते दोघांना एकमेकांमध्ये, एकाचे हम्म. 50,000 फॉलोअर आहेत, दुसऱ्याचे 1 लाख फॉलोअर आहेत, तर टोटली तुम्ही 1.5 लाख लोकांपर्यंत डायरेक्टली इनडायरेक्टली पोहोचता. बरोबर. अशा फोरम्स मध्ये जर आपल्याला बोलवत असतील, किंवा एक्सपर्ट म्हणून पॅनलवर बोलवत असतील, किंवा इंटरव्ह्यू साठी बोलवत असतील, किंवा आपण कोणाला बोलवू शकतो जी व्यक्ती आपल्याला रीच वाढवून देऊ शकतो, डू दॅट, डू दॅट. कारण ते एक खूप चांगला प्रकार आहे. आणि काय होतं ना, बऱ्याच वेळा त्या लोकांना सुद्धा बरं वाटतं, अरे आपल्याला कोणतरी बोलवतोय, कोणतरी विचारतोय. दे फील हॅपी. मग मेनी टाइम्स दे मे ऑल्सो फील ऑब्लाइज्ड की अरे मला त्यांनी प्रमोट केलेलं, मला बोलवलेलं, मी त्यांना कधी बोलवतो किंवा काही एकत्र करता येईल का बघूया. राईट, सो ऑल दोज थिंग्स हॅपन. सो गेस्ट पोस्टिंग अँड को पब्लिशिंग इज अनदर वे टू रीच. इथे आता तुमचे आपापसातले संबंध किती चांगले आहेत, किती स्ट्रॉंग आहेत, दॅट मे रिझल्ट यू मे नॉट इवन हॅव टू पे. तुम्हाला काही खर्च करायची पण गरज नाही लागणार. राईट, और कॉस्ट विल बी शेअर्ड बाय द टू ऑफ यू. सो अगेन इट बिकम्स कॉस्ट इफेक्टिव्ह ॲज वेल. ते दुसरं ऑफलाईन ऍडव्हर्टायझिंग आपण जे बोललो, आणि ऑनलाईनचं तर आपण बोललेलोच आहोत. फोन्स आहेत, ईमेल्स आहेत, झूम कॉल्स आहेत, ओके, वेबिनार्स वगैरे घेणं. तसंच ऑफलाईन मध्ये पब्लिक स्पीकिंग स्पीकिंग एंगेजमेंट्स. राईट, कुठल्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बोलणं, प्रिंटमध्ये ऍड देणं, लोकांना पोस्टाने लेटर किंवा ब्रोशर्स पाठवणं, कोल्ड कॉल करणं, हे सगळे ऑफलाईन मार्केटिंगचे प्रकार आहेत. नेटवर्किंग, बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इज अ व्हेरी गुड चॅनल. अगेन, आपल्यासारखे समव्यावसायिक असतात किंवा आपला प्रोडक्ट वापरणारे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे पोहोचण्याचा एक चांगला मार्ग आहे नेटवर्किंग. गोईंग अँड मीटिंग पीपल इन पर्सन, होर्डिंग्स लावणे, पेपरमध्ये ऍड देणं, ऑल दीज आर ऑफलाईन ऍडव्हर्टायझिंग
मेथड्स दॅट आर देअर. आपण ऑनलाईन विषयी बरंच बोललेलो आहोत. फेसबुक आहे, सोशल मीडिया आहे, युट्यूब आहे. दिज आर ऑल ऑनलाईन मार्केटिंग मेथड्स. ऑफलाईन मध्ये स्पीकिंग एंगेजमेंट जर आपल्याला बोलवलं गेलं तर आपला खर्च नाहीये, समोरची व्यक्ती आयोजक आहेत ते करतात, राईट. बट बाकीचे ऑल आर कॉस्ट, राईट. चॅनल्स विल इन्व्हॉल्व अ कॉस्ट ऍट सम पॉइंट ऑर अदर, आणि ते आपल्याला बजेट असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. देन स्पीकिंग एंगेजमेंट मी जसं बोललो, जे काही वेगवेगळे ट्रेड शोज होतात, पब्लिक मीटिंग्स होतात, गेस्ट मीटिंग्स होतात, राईट. जी सोसायटी असते किंवा ग्रुप असतो, जसं पेंट्स असोसिएशनची ग्रुप असतो, ऍडव्हर्टायझर्सचा ग्रुप असतो, LIC वाल्यांचा ग्रुप असतो, राईट. अशा ठिकाणी कदाचित जाऊन बोलणं, म्हणजे आता ते आपल्या व्यवसायाशी निगडीत आहेत किंवा आपण त्यांच्यासाठी गरजेचं आहोत, अशा ठिकाणी जाऊन 2 शब्द बोलणं, त्यांना मार्गदर्शन करणं, गाईड करणं, राईट. मोटिवेशनल टॉक देणं, असे वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो. आपल्या प्रोडक्टची माहिती देणं, जे लोक आपला प्रोडक्ट वापरणार. सो दिस आर स्पीकिंग एंगेजमेंट्स. म्युच्युअल फंड्स वाले खूप करतात हे. म्युच्युअल फंड्स वाले इन्व्हेस्टर अवेअरनेसच्या नावाखाली, राईट, दे ट्राय टू रेज डायरेक्टली. ते प्रोडक्ट प्रमोट नाही करत त्या प्लॅटफॉर्मवरती, बट दे यूज इट इफेक्टिव्हली. ते कुठल्या तरी एका स्पीकरला बोलवणार, तो स्पीकर आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगचं महत्व सांगणार, वेगवेगळ्या गोष्टी सांगणार, राईट. सो सेम वे आपण आपल्या व्यवसायातला एखादा एक्सपर्ट, किंवा आपण जर स्वतः बऱ्यापैकी नावाजलेले असू, तर आपण दुसरीकडे जाऊन इतरांनाही तशा प्रकारे मार्गदर्शन किंवा गायडन्स करू शकतो. अँड दॅट विल हेल्प अस टू बिल्ड, राईट. स्पीकिंग एंगेजमेंटचा एक फायदा होतो ना, की लोक सांगतात की अरे ही व्यक्ती याला बोलवलं गेलाय ना, म्हणजे ही एक्सपर्ट असते. सो इट ऑटोमॅटिकली एस्टॅब्लिशेस आर क्रेडिबिलिटी अँड आर एक्सपर्टीज. दॅट इज वन थिंग. ती जर नसेल तर कोण बोलवणार नाही आपल्याला, राईट. So speaking बरोबर. engagements are a very effective way of building or reaching out to people. त्याच्यानंतर पॉडकास्ट. हल्ली पॉडकास्ट बनवणं खूप सोपं झालेलं आहे. पॉडकास्ट सुरुवातीला जेव्हा आले तेव्हा ऑडिओच होते. आता ऑडिओ आणि व्हिडिओ आपण युट्यूबवर करू शकतो. पॉडकास्ट, पॉडकास्टरचं जो सॉफ्टवेअर आहे त्याच्यावर करू शकतो, इंस्टाग्रामवरून करू शकतो, फेसबुक वरून करू शकतो, राईट. सो दिस आर ऑल चॅनल्स दॅट आर अवेलेबल फॉर अस टू डू पॉडकास्ट. आज जेवढे चॅनल्स आहेत इन व्हॉइस और ऑडिओ फॉर्मॅट, वी कॅन कंडक्ट पॉडकास्ट. इव्हन लिंक्डइनने सुद्धा ही फॅसिलिटी चालू केलेली आहे. बरीच लोक आजकाल लिंक्डइन वरती अर्ध्या तासाचे किंवा 1 तासाचे सेशन्स घेतात, जिथे एक सुमारे 1000 लोक तुमच्या कॉलवरती जॉईन होऊ शकतात. ट्विटरवरती सुद्धा ही फॅसिलिटी आहे. तर आपला प्रेक्षक वर्ग कुठे आहे, अँड यू कॅन इनफॅक्ट डायरेक्टली इंटरॅक्ट विथ युअर पोटेन्शियल कस्टमर्स, वुड बी कस्टमर्स. खर्च काहीच नाहीये. फक्त यू जस्ट नीड टू हॅव मिनिमम नंबर ऑफ 500 फॉलोअर्स ऑन लिंक्डइन, आणि ते लिंक्डइनचे फॅसिलिटी तुम्ही वापरू शकता. तर युट्यूब वरती यू विल हॅव टू कॉल पीपल, राईट. But LinkedIn, Twitter वरती you can just advertise and say I am doing this program. If you are interested, please register. And लोक रजिस्टर करतात. जर ते तुम्ही तुमच्याबद्दल त्यांना जाणून घ्यायचं असेल, तुम्ही काहीतरी इंटरेस्टिंग लिहत आहात, तुमची कंटेंट जर स्ट्रॉंग असेल, तर ऑटोमॅटिकली पीपल विल कम, राईट. सो दॅट इज अनदर वे. पॉडकास्ट आर कॅचिंग अप लाईक बिग टाइम. आणि पॉडकास्ट करण्यासाठी परत सांगतो काहीच नाही लागत, फक्त आपला कंटेंट स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. आणि लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, गरजा आहेत, त्या कशा पूर्ण होतील, त्या कशा सॉल्व्ह केल्या जातील, ते समजवणं खूप गरजेचं आहे, राईट. देन देर इज पब्लिक रिलेशन्स अँड प्रेस रिलीज. आता पब्लिक रिलेशन, प्रेस रिलीज, आपलं काम खूप चांगलं असेल, आपलं अचिव्हमेंट्स खूप जोरदार असतील, देन प्रेस ऑटोमॅटिकली स्वतः येतात. बरेचसे जे स्टार्टअप्स आहेत त्यांचं काम जे आहे, किंवा बिझनेसेस जे आहे, त्यांचं काम लोकांपर्यंत का पोहोचलं, तर ते प्रेस रिलीजेस करतात. त्यांना अरे अरे ही व्यक्ती जबरदस्त करते काम, राईट. मग चला आपण त्यांना पब्लिकेशन देऊया, की त्यांना प्रोत्साहन करूया. मी जस्ट एक माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. खूप वर्षा अगोदर आम्ही पथनाट्य करायचो, राईट. आणि आम्ही ते पथनाट्य वेगवेगळ्या ठिकाणी करायचो.
असंच आम्ही सहज म्हणून पथनाट्य करायला एसटी डेपोवर गेलेलो आणि तिथे नेमका एक पत्रकार आलेला, तो कुठला तरी दुसरा इव्हेंट कव्हर करायला आलेला. पण आमचा विषय बघून आणि आमचं सादरीकरण बघून तो होता बाजूला. त्याने सहज म्हणून फोटो काढले आणि तो सांगतो की हे या शनिवारचा जो लोकसत्ता आहे त्याच्यामध्ये तुमचे ते फोटोज मी टाकणार आणि त्याच्यावर छोटस मी एक लिंक, आणि त्यांनी ते केलं सुद्धा. राईट. सो दॅट काइंड ऑफ पब्लिसिटी हेल्प्स यू टू रीच इवन ब्रॉडर अँड बेटर ऑडियन्स. पण त्याच्यासाठी आपलं काम जे आहे ते खूप चांगलं दर्जेदार असणं महत्वाचं आहे, ते लोकांना पटणं महत्वाचं आहे. मग ऑटोमॅटिकली येतं. पेड प्रेस रिलीजेस सुद्धा असतात, पण पेड प्रेस रिलीजेस थोडा कॉस्टली प्रकार आहे. पण आपलं कार्य, आपण जो इम्पॅक्ट पडतोय तो जर चांगला असेल तर मग पब्लिक रिलेशन्स ऑटोमॅटिकली होऊ शकतात, आपण करू शकतो ते. राईट. देर आर लॉट ऑफ एजन्सीज हू हेल्प अस डू दॅट एज वेल. नंतर येतं सर्च इंजिन मार्केटिंग. हा चॅनल जो आहे तो गुगलवरती, आपण गुगल किंवा जे सर्च इंजिन आहेत तिथे आपली वेबसाईट किंवा आपला प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस सगळ्यांच्या वर यावी म्हणून जो काही पैसा देतो, दॅट इज सर्च इंजिन मार्केटिंग. सर्च इंजिन मार्केटिंग इज मोस्ट ऑफ द टाइम्स पेड. तिथे वी हॅव टू पे अँड दे विल एन्श्योर दॅट आर प्रोडक्ट, डिपेंडिंग अपॉन हाऊ मच यू आर पेइंग अँड आपली रँकिंग आणि हे, दे विल एन्श्योर दॅट इट विल कम ॲट द टॉप. जो सगळ्यात म्हणजे आपण नॉर्मली गुगल जेव्हा सर्च करतो, सर्च केल्यानंतर द फर्स्ट 1 or 2 लिंक्स यू विल सी आयदर स्पॉन्सर्ड और ते तिथे खाली छोटस लिहिलेलं असतं. राईट. दॅट इज सर्च इंजिन मार्केटिंग. त्याच्यासाठी आपले की टर्म्सची अंडरस्टँडिंग, सर्च इंजिन मार्केटिंग आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन साठी आपल्या व्यवसायाचे की टर्म्स काय आहेत ते महत्वाचे आहेत. आणि मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की एक 10 मिनिटं घ्या, बसा. जर तुमची वेबसाईट असेल, तुमचं युट्यूब किंवा सोशल मीडिया चॅनल असेल आणि त्याच्यावर तुम्ही काही टाकत असाल, सो प्लीज बसा आणि एक 15 ते 20 शब्द जे तुमच्या बिझनेसशी निगडीत आहेत आणि लोक सर्च करताना किंवा प्रोडक्ट बद्दल विचार करताना त्या शब्दांचा उपयोग करतील, त्या शब्दांची लिस्ट बनवा आणि ते शब्द आपल्या वेबसाईटवरती, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या युट्यूब चॅनलवरती, आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती, आपल्या फेसबुक पोस्टमध्ये, लिंक्डइन पोस्टवरती कसे येतील त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. इट्स अ सिम्पल वे. राईट. फक्त आपल्याला बसायचं आहे आणि एक 20 ते 25 शब्दांची लिस्ट तयार करायची आहे, जे आपलं कार्य समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतील. किंवा वी हॅव टू थिंक हाऊ इज ही गोइंग टू सर्च फॉर माय बिझनेस. तो माझ्या प्रोडक्टची माहिती मिळवण्यासाठी काय घेणार आहे, किंवा कुठले प्रश्न टाकणार आहेत, किंवा हे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वापरताना कुठले क्वेश्चन येणार आहेत. राईट. सो प्लीज पुट दोज क्वेश्चन्स अँड प्लीज राईट दोज वर्ड्स अँड देन बिल्ड युअर कंटेंट. आपल्या वेबसाईटमध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जिथे आपण आहोत तिथे ते शब्द आयदर हॅशटॅग्स कंटेंट मध्ये किंवा राईटअप मध्ये येतील. हे प्लीज जातीने पहा, कारण दॅट विल हेल्प यू लिव्हरेज. राईट. आणि तसं जर आपण करत असू तर वी आर लुकिंग ऍट व्हॉट इज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. मग आपण जे काही कंटेंट टाकतो, बाकीच्या ठिकाणी टाकतो, अनालिसिस होतं त्याचं ट्रॅफिक, मग हे सगळ्या गोष्टी पुढे मागे पुढे होतात. जेवढी ट्रॅफिक जास्त जनरेट होतं तेवढा आपलं जी वेबसाईट आहे किंवा आपला जो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आहे तो तेवढं वर येत जातं. इवन गुगल रिव्ह्यूज, फेसबुक रिव्ह्यूज वगैरे ते परत आपल्या वेबसाईटला पुन्हा कसे कनेक्ट होतील ते जर आपण करू शकलो, राईट, देन दॅट इज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये चॅलेंज हा आहे की अल्गोरिदम, कारण चेंज, काही लोकांना अनड्यू ऍडव्हान्टेज मिळू नये म्हणून गुगल सारखं सारखं ते चेंज करत असतं. त्याच्यासाठी आपल्याला आपली स्ट्रॅटेजी चेंज करत राहावं लागतं. एक्सपर्ट असेल तर खूप चांगला आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन साठी. बट सिम्पल वे ऑफ जनरेटिंग सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन अँड सर्च इंजिन मार्केटिंग इज आयडेंटिफाईंग द की वर्ड्स अँड की टर्म्स, आणि ते कशा प्रकारे आपल्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती येतील त्याच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याचं बॅकलिंक म्हणजे आपण कधी कधी जर तुम्ही गुगल सर्च मध्ये सर्च केला की त्या लिंकवर क्लिक केलं की ती लिंक तुम्हाला त्या वेबसाईट वरती घेऊन जाते. राईट. दॅट इज अ बॅकलिंक. मग ते कसं होईल ते क्रिएट करणं महत्वाचं. इथे मला एक बॅकलिंकचं सांगावं असं वाटतं
की एअरबीएनबी जी कंपनी आता एवढी मोठी झाली आणि एअरबीएनबी आपण सगळेच बोलतो एअरबीएनबी विषयी, राईट. एअरबीएनबीने सुरुवातीला काय केलं, त्यांना लिस्टिंग कोण देतच नव्हतं. जी लोक छोट्या प्रमाणात लिस्टिंग करायची, ते एअरबीएनबी वाल्यांनी जाऊन त्यांना काय सांगितलं, अरे तुम्ही करतायत ना लिस्टिंग, आम्हाला एक काम करा, तुमची जी लिस्टिंग आहे ना ती तुम्ही आमच्या वेबसाईट वरती द्या, राईट. आमच्या वेबसाईट वरती पण करतो आम्ही, आणि तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही दिली आहे तिथे पण करा, राईट. त्याचा फायदा असा झाला की तिथून जर दुसऱ्या वेबसाईटवर कोणी लिंक क्लिक केली ना, की ती त्याला एअरबीएनबीच्या वेबसाईट वरती घेऊन यायचं, आणि तशा प्रकारे त्यांनी त्यांचं जो ट्रॅफिक आहे वेबसाईटकडे येणार ते वाढवलं. सो इट टेक्स टाइम अँड एफर्ट, राईट. हे असं बसून सहजासहजी एका दोन दिवसात होणाऱ्या गोष्टी नाहीत. बट अगेन, दिस इज अनदर वे टू रीच युअर कस्टमर्स. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट इज कम्युनिटी बिल्डिंग. आज हा एक खूप प्रभावी टूल आहे, खूप खूप प्रभावी टूल आहे. इनफॅक्ट आज एकही कंपनी अशी नाही की जी कम्युनिटी बिल्डिंग यूज करत नाहीये. तुम्ही जा, HUL चा सेपरेट पेज आहे फेसबुक वरती, युट्यूब वरती चॅनल आहे, नेटफ्लिक्सचं युट्यूब वरती चॅनल आहे, नेटफ्लिक्सचं सेपरेट पेज आहे, नेटफ्लिक्सचं ट्विटर अकाउंट आहे, हँडल आहे. तिथे बरेचशी लोक जातात, इंटरॅक्ट करतात ते त्यांच्याबरोबर. ते त्यांचं काहीतरी मेसेज असेल, ते काही सांगतायत, बोलतात, ते ऐकतात, ते फॉलो करतात त्यांना, आणि त्यानुसार त्यांची ते स्ट्रॅटेजी ठरवत असतात. आणि आपला कस्टमर आपल्याविषयी काय बोलतोय, कोणाला काय सांगतोय, हे जर समजून घ्यायचं असेल तर कम्युनिटी इज अ ब्युटिफुल ब्युटिफुल प्लॅटफॉर्म. कम्युनिटी बिल्डिंग वरती माझं थोडंसं R&D चालू आहे. आय विल ट्राय टू स्पीक अबाउट कम्युनिटी बिल्डिंग आणि कॉन्टेंट मार्केटिंग, या दोन गोष्टींवरती मी अजून सखोल बोलेल, त्या हिशोबाने चालू आहे. सो आय विल स्पीक अबाउट दॅट अ लिटिल लेटर. बट कम्युनिटी बिल्डिंग, आपण आता कम्युनिटीसाठी डेटा कसा कलेक्ट करू शकतो. पहिली गोष्ट, वेबसाईट व्हिजिटिंग कार्ड वगैरे युज करतात, डिटेल्स घेतो, ते डिटेल्स जमवा. वेबसाईट ग्रुप, व्हॉट्सअप वरती ग्रुप बनवा किंवा फेसबुक वरती ग्रुप बनवा, किंवा तुमचे जे बिझनेस कॉन्टॅक्ट आहेत त्यांना तुम्ही इंटरॅक्ट केल्यानंतर एक लिंक पाठवा की सर आमच्या प्रोडक्टची सर्व्हिसेसची आम्ही माहिती देतो, तुम्हाला जर ती हवी असेल तर यू कॅन जॉईन आवर कम्युनिटी. ती लिंक शेअर करा त्यांच्याबरोबर अँड लेट देम जॉईन, राईट. पण जॉईन केल्यानंतर जो काय होतं ते खूप महत्वाचं आहे. आपण त्यांना काही महत्वाचे टिप्स, काही महत्वाच्या गोष्टी, काही महत्वाच्या इन्फॉर्मेशन, जी त्यांना सहजासहजी बाहेर मिळणार नाही, हे जेव्हा आपण त्यांना देत राहतो. आणि प्लीज अंडरस्टँड, वेन यू बिल्ड अ कम्युनिटी, पहिल्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपले प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिस पिच करायला सुरुवात करू नका. build the community, let them see the value, let them find the expertise. त्याच्यानंतर 3-1 महिन्यांनी तुमचे 100 कस्टमर झाले, त्यावेळेला तुम्ही सांगा ना, अरे आज आपल्या कम्युनिटीमध्ये 100 लोक झाली, आम्ही त्याच्यासाठी खुश आहोत, वी आर ट्राइंग टू गिव्ह यू दिस ऑफर. अधिक माहितीसाठी संपर्क. पीपल विल ऑटोमॅटिकली स्टार्ट बिलिव्हिंग इन युअर एक्सपर्टीज, राईट. कारण कम्युनिटी फक्त आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस पुश करण्यासाठी जर आपण वापरली तर ती कम्युनिटी नाही राहणार. इट हॅज टू बी अ गिव्ह अँड टेक. पीपल शुड बी एनकरेज टू आस्क देअर क्वेश्चन्स, चॅलेंजेस. मला अशी बरीचशी लोक माहिती आहेत ज्यांनी चालू केली कम्युनिटी पण पुढे काहीच नाही केलं. माझा एक मित्र आहे, त्याने कम्युनिटी स्टार्ट केलेली, आणि सुरुवातीला तो बरोबर सगळं ट्रॅक ठेवलेलं त्याने. आय थिंक त्यांनी 101 प्रश्न, व्हॉट्सअप कम्युनिटी बनवलेली, व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला, आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्याने 101 प्रश्नांची उत्तरं दिली. आणि ते सगळे प्रश्न, आधी सगळे उत्तरं, तो प्रत्येक वेळी नवीन कोण ऍड व्हायचा त्याच्याबरोबर तो ते शेअर करत राहायचा. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग. पण त्याच्यानंतर पुढे त्यांनी थांबवले आणि लोकांनी प्रश्न विचारणंही थांबवलं. ती नव्याची नवलाई होती, राईट. कम्युनिटीमध्ये चॅलेंज हा आहे की नव्याची नवलाई संपून ती पुढे सातत्याने कशी चालू राहील आणि त्याच्यामधून व्हॅल्यू कशी क्रिएट होत राहील ते पाहणं खूप महत्वाचं आहे. आणि व्हॅल्यू जर क्रिएट झाली ना, तर प्लीज अंडरस्टँड, आपला बिझनेस सुद्धा ऑटोमॅटिकली त्याच्यामधून क्रिएट होईल, राईट. सो कम्युनिटी बिल्डिंग इज अगेन इक्वली व्हेरी इम्पॉर्टंट. अँड दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर जॉईनिंग. आपण पुढच्या 1-2 भागात आय विल ट्राय अँड गो इन डेप्थ इन टू कॉन्टेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि कम्युनिटी बिल्डिंग हे कशा प्रकारे वापरू शकतो आणि रिपर्पजिंग कसं करू शकतो त्याविषयी आपण बोलणार आहोत. दॅट्स इट फॉर टुडे.
थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सर. काय बोलायचं असेल किंवा काय प्रश्न असतील तर यू कॅन प्लीज आस्क, अदरवाइज. नाही सर, सेशन खरंच खूप इफेक्टिव्ह होतं. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी की काही सेशन्स मिस केले मी तुमचे, मला जमलं नाही सर. पण नाही नाही, आज नो वरीज. जे चर्चा केली त्याच्यामध्ये खरंच म्हणजे काही गोष्टी आम्ही पण करायचो सर. एरियाच्या बाहेर कॅम्पेनिंग करणं, हो कडे पोहोचण्यासाठी पॅम्पलेट घेऊन आम्ही बसायचो. आणि खरंच आहे, जेव्हा समोरून पब्लिक येतं ना, तेव्हा आपण 1 to 1 B2B जसं तुम्ही म्हणाले, की तेव्हा आपण जास्ती चांगल्या पद्धतीने त्यांना सांगू शकतो की आपण एक्झॅक्टली काय करतोय किंवा कशा पद्धतीने काम करतोय. त्याच्यानंतर तुम्ही एक सांगितलं की दुसऱ्याच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बोलणं. तर जसं आमच्या चॅप्टरमध्ये एक आहे प्रकाश मंचेकर म्हणून, त्यांचं एक चॅनल आहे भटकंती, पण त्याच्यामध्ये ते इंटरव्ह्यू घेऊन टाकतात. त्यामुळे काय होतं, त्यांचे जेवढे व्ह्युअर्स आहेत ते ऑटोमॅटिक आपल्याला मिळतात, राईट. आपलं बघतात. आणि त्याचा खरंच आपल्याला खूप मदत होते सर. पण थँक्यू की तुम्ही इतकं डीप नॉलेज दिलं मार्केटिंगसाठी, की ते मी नक्कीच माझ्या व्यवसायात त्याचा उपयोग करेन सर. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. आणि येत राहा. आणि हे ऑल दिस रेकॉर्डिंग आय पुटिंग अप ऑन युट्यूब चॅनल, माझं पर्सनल चॅनल आहे, तिथे मी हे अपलोड करतोय. मी ते लाईक सबस्क्राईब केलेलं येस आहे. येस येस. सगळं जे स्किप झालं ते बघते तिथे सर मी, कारण येस. खूप नॉलेज मिळतं तुमच्या बोलण्यातून आम्हाला. ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके थँक्यू स्वप्नील सर. सर, तुम्हाला काही विचारायचं आहे का? अदरवाइज नाही, विल बस से बस गुड नाईट. विचारलं. गुड नाईट, गुड नाईट. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. बाय. टेक केअर. बाय थँक्यू. बाय. टेक